आज 20 जुलै रोजी विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पक्ष पश्चिम विदर्भ कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आज या कार्यालयात आमच्यासोबत विदर्भ राज्य आंदोलन समिती महिला आघाडी अध्यक्ष रंजनाताई मामाडे आहे। ताई, आज या अमरावतीत पश्चिम विदर्भ कार्यालयाचं उद्घाटन झालं, इथे मोठा कार्यालय सुरू झालेला आहे। आता पुढची भूमिका विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पक्षाची जे येणारे निवडणुका आहेत स्वराज्य संस्थेचे ते काय राहील? विदर्भ राज्य आंदोलन समितीचं आणि त्याचप्रमाणे जय विदर्भ पार्टीचं आज उद्घाटन झालं इथे ऑफिसचं। विदर्भ राज्य आंदोलन समिती जय विदर्भ पार्टीचा बेस आहे आणि विदर्भ राज्य आंदोलन समितीतूनच जय विदर्भ पार्टी निर्माण झाली। या दोघांचं ध्येय धोरण एकच आहे, ते म्हणजे फक्त स्वतंत्र विदर्भ राज्य हेच त्याचं उद्दिष्ट आणि ध्येय आहे। या एकाच ध्येयाला घेऊन हे दोन्ही विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पार्टी पुढे आलेली आहे आणि हे ऑफिस इथे विदर्भातील प्रत्येकाचं आहे। सगळ्यांनी इथे येऊन आपलं मत मांडावं, आपले विचार मांडावे आणि या विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या चळवळीशी जुळून घ्यावं, त्याच्यामध्ये यावं, या चळवळीत सहभागी व्हावं। त्याचप्रमाणे जय विदर्भ पार्टीमध्ये पण सहभागी व्हावं, कारण की ह्याच्यामध्ये पुढे दिल्लीमधून पण आम्हाला जय विदर्भ पार्टीचे आणखीन महाराष्ट्राच्या लेवलवरती पण आम्हाला रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि या पुढच्या सर्व निवडणुका आम्ही लढवणार आहोत। त्याच्यासाठी सर्वांचं त्याच्यात सहकार्य आम्हाला सगळ्या लोकांना पण मिळालं पाहिजे, आणखीन आम्हाला विदर्भ राज्य आंदोलन समिती जय विदर्भ पार्टीला मिळालं पाहिजे, हेच आमचं उद्दिष्ट आहे। म्हणून हे पार्टीचं ऑफिस आहे, विदर्भ राज्य आंदोलन समितीचं ऑफिस आहे, सगळ्यांचं आहे। सगळ्यांनी यावं, इथे आपले विचार मांडावे, इथे चॅनल पण नंतर उघडणार आहे, याच्यात पण आपले विचार मांडावे आणि निवडणुकीत भाग घ्यावा, जेणेकरून विदर्भ राज्य आंदोलन समिती आणि जय विदर्भ पार्टी पुढे येईल, आपलं स्वतंत्र विदर्भ राज्य मिळेल, जेणेकरून हेच आमचं उद्दिष्ट आहे। धन्यवाद।